खेळ शेवटी पोलीस ठाण्यापर्यंत कसा पोहोचला? आजची घटना ही ऐकल्यानंतर तुमच्या मनात फक्त एकच प्रश्न उरेल, कलियुगात माणूस कुठल्या थराला जातो? चला तर सुरुवात करूयात आजच्या धक्कादायक कथेला. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल. राखी नावाची मुलगी 2019 मध्ये जितेंद्र नावाच्या मुलाशी लग्न करते. लग्नानंतर ती सुखाने संसाराला सुरुवात करते. जितेंद्र कामासाठी बाहेर जायचा, त्यामुळे राखी घरी सासू सासऱ्यांसोबत राहायची. सासू सासरे वयस्कर होते. राखी त्यांची काळजी घ्यायची. सकाळी जितेंद्र गेल्यावर राखी घरकामात व्यस्त राहायची. सासू सासऱ्यांची सेवा करायची. रात्री स्वयंपाकाचा ताण तिच्यावर यायचा. सासूच्या आजारपणामुळे तिला रात्री अपरात्री काळजी घ्यावी लागायची. राखी तरुण होती म्हणून सासऱ्याचे पाय दाबायची, त्यांची पाठ चेपायची. 2020 मध्ये सासूचे आजारपणामुळे निधन झाले, त्यामुळे राखीवरील काही ताण कमी झाला. आता घरी फक्त जितेंद्र आणि सासरे राहिले. सासरे वयाने मोठे असले तरी ठणठणीत होते. सासू गेल्यावर त्यांनी राखीकडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली. पाय चेपण्याच्या निमित्ताने ते तिच्याशी गैरवर्तन करायचे. राखी एकटी असताना ते तिच्या जवळ जायचे, तिच्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचे. राखीने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण सासऱ्यांचा त्रास वाढतच गेला. राखीने हे जितेंद्रला सांगितलं, पण त्याने तिला शिव्या दिल्या. वडिलांचं ऐक असं तो म्हणायचा. राखीला हे ऐकून धक्का बसला, पण ती शांत राहिली. सासऱ्यांना तिने जवळ येऊ दिलं नाही.